वैष्णवा संपत्ती सुख वाटे जीवा
आणि कमी देवा काही नाही आणि कमी देवा काही नाही गायनाचे मुळे आपुली अनन्य गायनाचे मुळे आपुली अनन्य आणि कमी देवा काही आणि कमी देवा काही गायनाची मुले आपल्या कन्ने गायनाची मुले आपल्या कन्ने मनाची आनंदे आवडे मनाची
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काय नेनी गायनाचे उडे आपल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंका दुर्विला मान नाकळे साधन ही प्रते गायनाचे उडे आपल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने तुका म्हणे आता फुल्या सायास, तुका म्हणे आता फुल्या सायास आम्हा जगदसे सांभाळावे गायनाचे एवढे आपल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने विठ्ठल विठ्ठल वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काय गायनाची उडी आपल्या छंदे मनाच्या आनंदी आवडीने पांडुरंगा करू प्रथम आता माझ्या भावांतराय नको देवा, आले बागात करतो तुझे नाम उच्चारितो जयांच्या संगत विराग झाला मंदोदरीचा गडभासनीला साक्षात परमात्मा मंद भेटला विसरू कसा त्या श्रीपाद पडला देवा दे देवा जगत्रयी जीवा दंडवत तुझे पाया ओम नमो जे अद्या वेद प्रतिपाद्या जो तो स्वसमिद्यात्मर्पा देवा तो जगनेज सकल रत्नते प्रकाश मणी निवृत्ती दासा हो अवतारी जो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कळा श्रीता काय जने बोलतो वचने अंती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मस्तक ये पाया
वैष्णवा सगती सुख वाटे जीवा आणि तुम्ही देवा काय दिले गाई नाचे उडी आपुल्या चरणी मनाच्या आनंदे आवडी मायवा कीर्तन विषय करता ठेवलेला जगतमध्ये जगतमध्ये देऊन अशी वर्गाचे हनुमंत अशी अपेक्षा कुमार आहे खऱ्या अर्थानं हा वैष्णवांचा जो सुखपणा आहे ज्या वैष्णवाच्या संगतीमध्ये जे सुख आहे आणि सुख वेगळं आहे म्हणून अशा संगतीचं वर्णन करणारा सुखाचं वर्णन करणारा अभंग शिवे करता निवडलेला आहे दोन शब्द परिहार करण्याचं वक्तेचं काम आहे आज वास्तविक जर विचार केला तर हा वैष्णव मेळावा या पुण्यनगरीमध्ये खैरगाव आणि सगळ्या भाविकांच्या सहकार्याने महाराजांच्या आशीर्वादाने हा वैष्णवांचा जो मेळा आहे तो या ठिकाणाला घडून आणून हा मला वाटतं चौथा का पाचवा वर्ष आहे आणि ह्या 5व्या वर्षाची जी सेवा मजमावर अशी काही थोडं पायातली वाढ पाहिजे तो आज या ठिकाणाला योग आला सांगणारा मी कोण असावं की मंजुळा बोलत आहे शिवानी शिकविता धनी वेगळा सूट वास्तविक जर पाहिलं तर मी सांगावं तुम्ही ऐकू असं स्वतंत्र नाही तर ह्या आवाजाचा जर विचार जर केला तर जवळजवळ प्रत्येक कीर्तनकाराने विचार केला असेल जगद्गुरु कुमार यांनी विचार केला असेल त्याच्या पाठीमागं आम्हीही कमरबानंत करून अभंग काय सोडवता आला नाही रीत अशी आहे ती रीत या वैष्णवाने आणून दिलेली आहे का बाबा अभंग सुटलेला आहे तुम्ही आम्ही त्या अभंगातून सुटा आणि म्हणून अभंग हा एक निमित्त आहे पण वास्तविक जर पाहिलं याकडे जीवांकडे जर बघितल्याच्या नंतर प्रत्येकाला सुखाची गरज आहे सुखाकरता कुठेतरी मनुष्य फिरतो मग सुख नाही का सुख आहे पण सुख वसे ठाई बहु संतांची पायी त्या संतांच्या संगतीमध्ये सुख आहे हा जर वास्तविक या दिवसाचा जर विचार केला तर नवीन वर्ष आहे कितीतरी वाक्य नावाचं वास्तविक जर पाहिला तर तो दिवस जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर उगवला तर त्याचे इतके सुख कुठंच नाही महाराज आपण एक शाब्दिक ज्ञाना म्हणतो गुढी पाडवा पण गुढी पाडव्याच्या मतीदार असावा तो टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटत ती चालावी पंढरीची हो जर खरी असताना आजच्या दिवसाला ती नामाची जर गुढी उभारल्या गेली आणि ती वाट जर सापडली तर त्याच्या इतका भाग्यवान तो या करता साधू संत हात करतात यारे यारे लाडत थोर इथे भरते नाही नर करावा याचा विचार न लागे चिंता कवनाची सगळं करा या काय सगळे जण या आणि हा आनंद सुखाचा लाभ घ्या हो वास्तविक जर पाहिलं तर वैष्णव मेळावा काय करावा कशा करता करावा मजाक म्हणून करावा का नाही कुठंतरी माझा समाज अंधकारामध्ये जर बदललेला असेल बसलेला असेल त्यांच्यामध्ये तसं विचार करावा या करता हे जग बुडू नये या करता बुडते हे जन देखावे डोळा आणि येत असे कणवाला म्हणून या हो या करता एवढा मोठा अट्टास आहे बाबाचा याच करता केला होता अट्टास अरे तुमचा आमचा दिवस जर गोड करायचा असेल तर तुम्ही आम्ही सुद्धा हाच अट्टास करायला पाहिजे जीवनामध्ये हो आम्ही फक्त क्रियाविधीच्या दिवशी अभंग निवडतो म्हणला लय वारी बाबा कुठला बाबा शेवटचा दिवस गोड करायला सांगितलाय तुमचा आमचा हो आणि तो कशाला होत असतो लावून या प्रवळीला माथा सांगतले चिंतन हा तो दिवस तुमचा आमचा गोड आहे काही मी अर्थ रोपले पुराणे नाच केला शब्द ज्ञानी आम्ही सुद्धा आता इकडे फरक आहे महाराज काय सांगता का लिहून आम्ही काही सांगतो करा असं नाही तर होता
अरे खरंच आहे खरं, हे देवाचे मंदिर कशाला जातात दूर? अरे आपल्या इथंच पंढरपूर या करता साधू संत उभारीला हात, जगी जाणवली मात, देव वैश्रेष असेल. अरे बाबा सगळ्यांचा अधिकार आहे, सगळेजण या ठिकाणाला या. नाहीतर असे जर बघितल्याच्या नंतर कीर्तनकार होसी परी वैष्णवला होसी, विचारा त्याला, प्रवचनकार होसी परी वैष्णवना होसी, गायन करसी गुणीजनच होसी परी वैष्णवना होसी. आहे मग कितीतरी तुमचं आमचं बाकी तो बाबा, कितीतरी वागे, कितीतरी वागे. मी नेहमी सांगत असतो बाबा, अरे सज्जनाची संगत केल्याशिवाय राहू नका, सज्जनाची संगत केल्याशिवाय राहू नका. माझ्या सचिदानंद सज्जनाची संगत केल्याशिवाय राहू नका, सज्जनाची संगत केल्याशिवाय राहू नका. माझ्या सच्चिदानंद श्रीपाद बाबाच्या विचाराची सांडवड जो करीत असत त्याच्या भोवतीला सदैव दाखवत जाऊ नका. त्याला म्हणतात विचार, त्याला म्हणतात आचार. अरे आमचा परमार्थ कुठंतरी चाललाय काय, याकरता पेटे बांधून कीर्तन करावं, याकरता समाजापर्यंत पोहोचावं. जीवनात एकच ठेवा का आपणासारखे गर्दीत अटकाल नाही, काळ वेळ तयार लागेल. याकरता अटक करा माणसाला, याकरता अटक करा. तुमच्या आमच्यापर्यंत बाबाने आणून दिला ना, तिथून पुढे वाटचाल करा. शमितो हारच वाटितो अडिका, याकरता आपल्यापर्यंत बाबांनी जे आणून ठेवलं आहे जसं तसं, कुठलाही भाग नाहीये, जसं तसं आणून ठेवलं. मग ते का घ्यायला होऊ नका रानावरी, आपल्याला वाटायचा निरोप सांगितला. हो आपण
हा निरोप तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवायला करता बाबाने हाडाचे काळे केले, रक्ताचं पाणी केलं आणि हा निरोप तुमच्या आमच्यापर्यंत जसाच्या तसा पोहोचवला. आम्हाला त्याची खात्री नाहीये. खात्री नाही ना, मग ह्याच नाही, ह्याच डोळा आणि भोगमुक्तीचा इथं व्हायचा नाही. आम्ही तुकोबा नाही का हात करतोय तुका चाखोनी या सांगे मग अनुभव आहे अगदी. अरे अनु रेणूया डोंगरा तुका कसा एवढा एवढ्या मोठ्या बातम्याने समाजामुळे एवढे हात जोडावा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया तर घ्यायला काय हरकत आहे का? आम्ही अजूनही वर हात करतोय. स्वर्गीचे अमर विचिता ते देवा आणि मूर्ती लोके बाबा आमच्या सारखे सुद्धा काय सांगावं बाबा. मी एक आमच्याकडे एकीकडे याच्यावर जाऊ नका तुम्ही. मी पहिली बात सुद्धा मला माणूस नाही कसा तरी दाखला काढलेला आहे. ही बाबांची कृपा आहे, बाबांची कृपा आहे. हो हिरड्याच्या मुखात विलीन बोलवायला. हो माऊलीच्या हातामध्ये एवढा पावर होता का पाठवण्यावरती हात ठेवला रेड्याच्या मुखात निघाले बाहेर पडले. बाबांनी ती समर्थ करू हात ठेवला. हाय आयोतराई हो कवण्या गुणी जन्मा नाही. तरी अजून आम्ही कुठंतरी भक्तीमध्ये बसलो. अरे एवढे चांगले विचार माझ्या बाबाच्या मुखातले शब्द आहे ते मोराय सोन्याच्या आणि त्याच्यावरून आम्ही अजून कुचिरच काढतो. कुचीर माहित आहे का? कुचीर कितीही मी झालं टाका तो कडकच. हो काय बोलावं बाबत नाही का, पण बोलायलाच पाहिजे. कशा करता कशा करता बोलायला पाहिजे. आमची रीत जर इकडे तिकडे होत असेल तर बोलणं हे गरजेचं आहे. हो काय तुमच्या आमच्या जीवनामध्ये जो प्रकारचा आहे तो प्रत्येकाचा आहे, पण कुठंतरी विचाराच्या आड दडलेला आहे. कुठंतरी विचाराच्या आड दडलेला आहे. जसा एखादा गुराखी असतो, दौडीकार असतो, रात्र काढायची त्याच्याकरता कुठंतरी या शरीराला अंबलाची गरज आहे. एक बिडी पेटवण्याकरता रात्र काढायची आहे आणि कधीला हातामध्ये पेटी
आणि 12 वाजता एखाद्याच्या घरी जातोय आणि दार ठोकतोय, ताई दार उघड ना, बाबा दार उघडा. कशा करता भाऊ, एवढ्या रात्रीची कशा करता आला? म्हणला फक्त मला मातीची द्या. चांगला विचार करा माई बापा. हो नाही तर आमची बोलाचीच कडी आता बोलतच भात. मातीची द्या म्हणली फक्त. म्हणली ही घ्या माती, पण एवढ्या रात्रीची का करत तुम्ही? म्हणला मला बिडी पेटवायचंय. म्हणलं तुमच्या हातामध्ये काय आहे? म्हणलं कधी नाही. मग म्हणलं किती झोप आहे, किती झोप आहे, फक्त काचवर करायची आहे आणि बिडी पेटवायची. तसंच आहे, हे तसंच आहे. कुठं तरी पडल्याची आड लपडेला आहे, फक्त विचार बाजूला काढा. हो सारासा विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी, विठोबाचे तयाच्या चिंतने निर्तील संकटे, थराल दुर्गटे भव सिंधू. तरुण जर जायचं असेल बाबा, मी नेहमी सांगत असतो, पुन्हा पुन्हा सांगतो, नदी पार करायची असेल तर नावाची गरज आहे. आणि तरुण जायचं जर असेल तर नामाची गरज आहे. विठला विठला विठला. अजून पुढे सांगू दादा, एका विधानानं त्या भगवंताचं नामस्मरण करावं. अरे दादा काका, आपण माणूस आहे. ज्या वेळेला जटायूला प्रभू रामाचं चिंतन केलं महाराज, त्यापेक्षा आपण माणसं हे ठरवा. हो आपण माणसं आहे ना, मग गिधाडापेक्षा माणसं श्रेष्ठ असायला पाहिजे का नको? इतर हिंदीच्या ठाई तर तो विचारत नाही. हो आणि ही पाळी शेवटची आहे. या शेवटच्या विचारामध्ये जर आपण तो विचार केला नाही तर जन्माला आला हेला आणि पाणी वाहूनच नेला. मानवा मानवा आला तसा काय म्हणणार आहे हा? अरे एखाद्या बाईना एखाद्या बाळाला उपदेश करावा. कोणता उपदेश सांगितला? अरे आपल्याकडे शेती नाही काही, एवढ्या पुरता वसाच व्हायचा. ही ताकद माझ्या सतीदार कशी पाडवायची. 24 तास असं नाही. कोण्या ठिकाणी गेलो होते करीत गेले काय माहिती. अरे ज्याचा बाप राजे भाऊ त्याच्या मुलाने कधी दरिद्री राहू नये काय, पण आम्हाला सवया गेल्या लागून दरिद्री राहायच्या काय. अरे सोडायचे एक एक शब्द टाकून आपल्याला वाटतं आपण इथं फिरलो फक्त. बाबांनी महाराष्ट्र किजन काढला. श्रीपाद रामदास दोघी जण महाराष्ट्र भूमी काढली पिजून. अनादि नाव केले जतन, गोटी शस्त्र केले पावन. किती भारी म्हणतात ते. पाखंडाचे खंडन करोनी, पाखंडाचे खंडन करोनी, संत श्रीपादाची ऐका. काय उपकार आहे महाराज ते. आणि ते याची चपडी जरी काढला तरी उपकार भेटणार नाही. गेले उपकार सांगून काय बापना करे आयुषी माया. आणि म्हणून तो सगळं मिळावा, तो आनंद
वैष्णवांचा मेळ जर घातला तर तिथं मांदी आई तयार झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं प्रथम चरण. वैष्णव संतती वैष्णव संगती सुख वाटे जीवा. किती सुख, किती समाधान झालं तर हा मी त्याच्यात आहे. मोजता येणार नाही. त्याला तू शब्द लागू शकणार नाही. इथं मोजता येणार नाही जगाच्या. आमचं माप नाहीये. हो, माल तो धन्याचा, मी तो हा माल डंबडीचा. हा, पण काहीच टेंबा पुढं एवढले शब्द काहीच आपल्या इतका माहिती नाही बरं का. लांडे म्हणावं ती लांडे तरी आपल्या पुढं. महाराज ते असं का तुम्ही कोणते संप्रदाय? आनंद संप्रदाय. तुमचा दुःखाच आहे असं जर म्हणलं दुःख संप्रदाय आहे का तुमचा? अरे नेहमी आजी आनंदी आनंद रे, सदा येऊ परमानंद. सतत सतत फार का आनंदामध्ये त्या आनंदाच्या लहरी आहे. हो, सर्व सुखाची लहरी. नानाबाई अलग कापुरी काय कायमचा ते काही दिवस आता क्षणभर फक्त इकडे तिकडे गेला किती तरी आनंद. हो, आणि तो ह्याच्यात मावळत मुक्त नाही. मावळत मुक्त नाही. याच्याही पलीकडचा आनंद आहे.
वाटेने वर उकळी मारावा एवढा आनंद आहे भाऊ, एवढा आनंद आहे. याच्याही पलीकडचा आहे. स्वतःला सुद्धा कळत नाही तो आठो आईसा कोढे आठवती नाही आणि देहीची देही हो दशा. त्याला कधी कंटाळा येणार नाही, तो कधी कुठे वाढणार नाही. ज्यांना ते बघितलंच नाही काय त्याचा अनुभव त्याला नाही, त्याच्या कपाळाच्या शिरा कवाय पाहिजे ताकरा हे काय झालं, हे काय झालं, हे तुम्हाला काय सांगायचं त्याला. अहो कधीपासून जर तुम्हाला सांगतो हाडाचे काळ केलं जवळजवळ बाबांचे गुडघे फुटले होते वर येता येता तरी अजून आधारणी आम्हाला कळेना. अरे आधारणी ना कळे आता तरी बुढा डोळे मातेच्या गोळे दगडाला पोटाची एवढा आता करून दाखवा. नाही कळत आम्हाला, पण एक लक्षात ठेवा काका, जावा त्याच्या औषध ठेवा. पाण्यात त्या माणसात झोप घेतो पैसा जावा त्याच्या टाकलं पाऊल लागली तांबूल टाकलं त्याचा भाव करता येत नाही. वांगी बटाट्याचा दुपारवर उतरतोय पण याचा कधी कमी होत नाही काय. आणि म्हणून बाबा नेहमी सांगायचे बाबा तो छंद जर लावायचा जर असेल